कोल्हापूर जिल्ह्यातील गडिंग्लज शहराला शैक्षणिक पंढरी म्हणून ओळखलं जातं। या शैक्षणिक पंढरीमध्ये संस्कार उच्च अभिरुचीचे हे ब्रीद वाक्य घेऊन 2012 साली संस्कार कॉलेजची स्थापना झाली आणि त्या दिवसापासून आपण पाहतोय गडिंग्लज, आजरा, चंदगड या विभागातील एक विद्यार्थ्यांना, सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना एक प्लॅटफॉर्म या संस्कार कॉलेजच्या माध्यमातून मिळालेला आहे। एक आपल्या आयुष्याला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न हा संस्कार कॉलेज करत असल्याने सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना आता देश परदेशामध्ये नोकऱ्या मिळत असताना आपण पाहतोय। गेल्या 2012 पासून ही संस्कार कॉलेजची परंपरा आहे आणि आता सुद्धा परंपरा ही विद्यार्थ्यांना देशा परदेशात नोकरी लागून ही परंपरा कायम ठेवलेली आहे। तर आपल्या मागे पाहू शकताय हे संस्कार कॉलेजची विद्यार्थी आहेत। या दोन ज्या मुली आहेत त्या दोन मुली ह्या क्रूज मध्ये आहेत। सलग ही त्यांची तिसरी टर्म आहे। त्यानंतर हा जो विद्यार्थी आहे हा निप्पाणीहून येथे शिक्षण घेण्यासाठी गडिंग्लज येथील संस्कार कॉलेजमध्ये आलेला होता। त्याचं देखील दुबईमध्ये सिलेक्शन झालेलं आहे। अशा पद्धतीने शेकडो विद्यार्थ्यांना संस्कार कॉलेजने येथे चांगलं शिक्षण दिलेलं आहे। शिक्षणाबरोबर नोकरी देण्याचा प्रयत्न हा संस्कार कॉलेजच्या माध्यमातून झालेला आहे। क्रूजवर असलेल्या मुलींच्या बरोबर आपण बोलणार आहोत। काय सांगाल, सलग तिसरी टर्म आहे, आता क्रूजवर गेलेली आहे, संस्कार कॉलेजमध्ये तुझं शिक्षण झालेलं आहे। माझं नाव कोमल कांबळे, गाव कुंभळहाळ। मी ऍक्च्युली 12वी नंतर ना संस्कार कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतले। 2 वर्षाचा कोर्स केले मी इथं आणि इथूनच आम्हाला चांगल्या हॉटेल्समध्ये ट्रेनिंगला पाठवलं, ज्याचे चांगले नाव आहे इंडियामध्ये, जसं की जिंजर हॉटेल जे ताजचं ब्रँड आहे। तिथून आम्ही ट्रेनिंग करून तिथून पुढे आम्ही आमच्या करिअरसाठी क्रूज लाईन सिलेक्ट केलो। हे शक्य झालं फक्त संस्कारमुळे आणि सरांमुळे, बिकॉज त्यांनी दिलेलं जे डिसिप्लिन आणि कंटिन्युटी राहण्यासाठी जे त्यांनी सांगितलेले गोष्टी सगळ्या ते फॉलो करून मी तिथपर्यंत पोहोचले आणि मी खूप आभारी आहे कॉलेजची ॲज वेल ॲज गाडे सर। तिचं पॅकेज मिळते तुला आणि कसं वाटते आता तिथं क्रूजवर काम करत असते वेळेने? आपण इथे ग्रामीण भागातून गेलेलो आहोत तिकडे। ऍक्च्युली जेव्हा मी हॉटेल मॅनेजमेंट करायचं ठरवलं तेव्हाच माझं डिसिजन हे होतं की माझं गाव खूप छोटं आहे आणि माझ्या गावातून मुलींना एवढं शिकायला बाहेर पाठवलं जात नाही आणि किंवा 10th 12th झालं की लग्न करून द्यायचं, म्हणजे एक नॉर्मलच बेसिक ग्रामीण भाग। पण माझ्या मम्मीचं ऑलवेज मला सपोर्ट होतं की तिला मला शिकवायचं होतं आणि त्याच्यासाठी मी माझं माइंडसेट झालं की मला बाहेरच्या देशाला जायचं आहे आणि माझ्या मम्मीचं जे काही स्वप्न आहे की मी जॉब करायलाच पाहिजे हे मला पूर्ण करायचं आहे आणि त्याच्यासाठी मी पूर्ण प्रयत्न केले आणि मला ग्रामीण मुलींना इन्स्पायर करायचं होतं। ऑलवेज मला एक माझं एक्झाम्पल सोडायचं होतं, त्यांना इन्स्पायर करायचं होतं आणि त्यासाठी मी हे सिलेक्ट केले माझं करिअर आणि ते संस्कारमुळे साध्य झालं। क्रूजवरती प्रत्येक कंपनीचं डिपेंड असते, ते काय सगळ्या कंपनीचं सेम नाही, सगळ्याचं डिफरंट असते। मला एक 80 पर्यंत भेटतं। तुझं गाव आजरा तालुक्यातील वाटंगी आहे, इथे शिकलेले आहेस, काय फील वाटते तुला? क्रूजमध्ये आता तिसऱ्यांदा सिलेक्शन झालंय, संस्कार सारखी संस्था तुझ्या पाठीशी अगदी भक्कमपणे उभी आहे। मी एक बेसिक गावातूनच येते आणि 12th नंतर मी हॉटेल मॅनेजमेंट केलंय। तर खूप मोठं इंजिनिअरिंग किंवा असं काहीतरी मोठं करायलासाठी माझ्याकडे एवढं काय पैसे म्हणजे बजेट नव्हतं माझ्या घरच्यांकडे, त्याच्यासाठी मी हे संस्कार कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं डिसिजन घेतलं। त्याच्यानंतर सरांनी जे काही मला गायडन्स दिलं आणि जे नॉलेज दिलं त्याच्या अकॉर्डिंग मी स्वतःवरती काम केलं आणि आता मी क्रूजवरती काम करते आणि दिस इज माय 3rd टाइम। आता मी खूप मोर दॅन 15 कंट्रीज मी फिरून आली आहे। पॅकेज मला मोर दॅन 1 लाख भेटतं मंथली। माझी फक्त आईच आहे माझ्या घरी जी माझी काळजी घेते, तर ती खूप प्राऊड फील करते माझ्याबद्दल की माझ्या फॅमिलीमध्ये कोणीच असं बाहेर देशात किंवा कुठे जॉब नाही केलाय, तर मी फर्स्ट पर्सन आहे माझ्या फॅमिलीमध्ये असं चांगले जॉब करायला, तर माझी फॅमिली खूप प्राऊड आहे माझ्याबद्दल। मी विद्यार्थ्यांना हेच सांगेन की हॉटेल मॅनेजमेंट हे तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन आहे। म्हणजे तुम्ही दुसऱ्या काही मोठ्या पैशांचं वगैरे जर तुमचं बजेट नाही आहे किंवा बजेट जरी असेल तरी 12वी नंतर एवढं चांगलं कोर्स करल्यानंतर 1 लाखच्या वरती पैसे भेटणं म्हणजे इट्स नॉट इझी, तर हे खूप चांगलं ऑप्शन आहे तुमच्यासाठी आणि मी सगळ्यांना हे रेकमेंड करेन की संस्कार कॉलेजमध्ये तुम्हाला खूप जास्त चांगलं नॉलेज भेटणार आणि प्रॅक्टिकल्स नॉलेज तर खूप जास्त भेटणार। हॉटेल मॅनेजमेंट किंवा हॉटेल लाईन जी आहे ही खास करून मुलांच्यासाठी म्हणून ओळखली जाते। लेडीजनी या लाईनमध्ये म्हणजे कमी प्रमाणात दिसतात, पण तू कसं धाडस केलेस आणि कसं ऍडमिशन घेतलीस? हॉटेल इंडस्ट्रीमध्ये मुलींसाठी खूप सेफ जागा आहे ही। लोकांना वाटेल की हॉटेल म्हणजे बार वगैरे असतं किंवा काही असतं तर सेफ नाही आहे, तर इथे मुलींसाठी स्पेशल बाउन्सर्स वगैरे ठेवले जातात जिथे बार आहे तिथे, तर मुलींसाठी हे खूप सेफ जागा आहे। आणि क्रूजवरती म्हटलं तर हे खूपच जास्त सेफ आहे, कारण भारतात खूप साऱ्या गोष्टी घडतात पण तिकडे असं अलाउड नाही आहे कुठल्या मुलगीला ओरडून बोलणं किंवा हॅरेस करणं किंवा डिसरिस्पेक्ट करणं हे अलाउड नाही आहे, तर मुलींना तिथं जास्त रिस्पेक्ट आणि जास्तच सेफ्टी देतात। या
3 टर्म मध्ये किती देश फिरलेस तू आणि काय वाटते तुला आपल्याकडची संस्कृती आणि बाहेरच्या देशांची? मोर दॅन 15 देश मी फिरले आणि 3 खंड मी फिरून झालेत, म्हणजे एशिया, युरोप आणि साऊथ अमेरिका. तर एवढे कंट्रीज मी फिरले. तर तिकडचं मला संस्कृती खूप जास्त चांगलं वाटते, कारण तिकडे सगळेच एकमेकाला म्हणजे डिसरिस्पेक्ट करत नाहीत कोणच कोणाला. तुमचं पोझिशन छोटा असू दे किंवा मोठा असू दे, सगळ्यांना सेम व्हॅल्यू भेटते. तसं भारतात खूप हॉटेल्समध्ये नाही भेटत, पण बाहेर देशात खूप चांगलं भेटतं. मी एक खूप साध्या घरातून येते, तर माझ्या राहायला पण घर नव्हतं. तर आता मी हे जॉब करते तेव्हापासून माझं पुण्यात स्वतःचं घर आहे. आणि माझं हेच विजन आहे की मी फ्युचरमध्ये खूप लोकांना इन्स्पायर करीन आणि मुलींसाठी एक एक्झाम्पल सेट करीन. काय सांगाल, कर्नाटक मधून तुम्ही इथे महाराष्ट्रामध्ये शिक्षण घेण्यासाठी आलेला आहात, संस्कार सारख्या कॉलेजमध्ये तुम्ही शिक्षण घेतलेलं आहात आणि आता दुबईमध्ये तुमचं सिलेक्शन झालंय. मी हेच सांगेन की इथं संस्कारमुळे आम्हाला शिस्त लागली थोडी, की जसं नावात संस्कार आहे तसं आमच्यावर संस्कार केले. आणि जे रूल्स रेग्युलेशन इथं जे शिकवलं जातं, त्या हॉटेलला जसे रूल्स रेग्युलेशन आहेत त्याच्याप्रमाणे इथं शिकवलं जातं. त्यामुळे आम्हाला तिथं गेल्यानंतर कोणता प्रॉब्लेम पण येत नाही, कारण इथल्या ट्रेनिंग दिलेलं असतं. इथल्या रूल्स रेग्युलेशनमुळे तिथं आम्हाला थोडं हेल्प होते त्या गोष्टीची. आणि मी छोट्याशा गावा म्हणजे निप्पाणी शहरातून इथं आलेलो आहे कर्नाटकातून. तर इथं येऊन मला खूप काही शिकायला पण भेटलं आणि माझी परिस्थिती नसताना पण सरांनी मला थोडीफार हेल्प केली इथं येऊन सुद्धा, फीच्या बाबतीत असेल किंवा इतर कोणत्याही बाबतीत. तर सरांनी मला हेल्प केली. त्यानंतर मी आता स्वरा ग्रुप नावाची एक ग्रुप आहे मोठा, तिथं काम करत होतो. आता तिथून मी आता दुबईसाठी अप्लाय केलेला, तिथं माझं सिलेक्शन झालेलं आहे. आता मी 25 तारखेला दुबईसाठी चाललेलो आहे. तर काय सांगाल, आता या विद्यार्थ्यांचा सत्कार नुकताच तुमच्या या संस्थेमध्ये झालेला आहे. दोघे जण क्रूजवर गेलेले आहेत आणि हा दुबईला गेलेला आहे. शेकडो विद्यार्थी तुमची ही नोकरीसाठी आता रुजू झालेले आहेत किंवा गेलेले आहेत, चांगल्या पगारावर नोकरी आता करत आहेत. कसं फील वाटते सर? आणि संस्कार कॉलेजचा हेतू हा जो आहे की बाबा सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना शिक्षण द्यायचं आणि शिक्षणावरून नोकरी द्यायचा, हा साध्य झालाय का असं वाटतं आपल्याला? नक्कीच मला वाटतं की संस्कारच्या माध्यमातून 2012 साली आपण ह्या संस्थेची सुरुवात केली. सुरुवात करत असताना सुनील कुराडे सर असतील किंवा आमचे सर्व संचालक असतील, एकच हेतू आम्ही ठेवून काम केलं होतं की सर्वसामान्य घरातील ग्रामीण मधल्या मुलांना नोकरीचं व्यासपीठ तयार करून द्यायचं. आणि आज समाधान वाटतं की जिथं कोल्हापूर, पुण्यासारख्या ठिकाणी शिक्षण घेऊन सुद्धा मुलांना नोकरीच्या अडचणी आहेत, तिथं संस्कारच्या माध्यमातून आम्ही हे प्लॅटफॉर्म उभं करू शकतोय. मला अभिमान वाटतो की या दोन्ही मुली, कोमल असेल किंवा वैजंता असेल, या सर्वसामान्य कुटुंबातील मुली आहेत. दुसरी गोष्ट आहे की आज शिक्षणाला साधं गडिंग्लजला पाठवायचं झालं तर पालक 10 वेळा विचार करतात की पाठवू का नको. त्या पालकांचं सुद्धा मला कौतुक करायचं आहे की या मुली 10 ते 12 देश आता फिरतात आणि जगाच्या पाठीवर ह्या आज स्वार होत असताना ते पालक सुद्धा एवढ्या आनंदानं त्यांना पाठवतात किंवा त्यांना सपोर्ट करतात. त्यांचं सुद्धा मला कौतुक करायचं आहे. दुसरी गोष्ट, संस्कारचा हेतू सफल झाला, कारण साधारणतः संस्कारच्या माध्यमातून 101 विद्यार्थी आता परदेशात काम करतायत आणि हजारो विद्यार्थी आज भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काम करतात. काही व्यवसाय करणारी मुलं आहेत. तर ह्याचा हेतू सफल झाला असं मला वाटतं. पुढे मी विद्यार्थ्यांना हे पण सांगेन की असे विद्यार्थी जर घडतायत, ग्रामीणमधनं 12वी झालेले बेसिक शिक्षण घेतलेली मुलं जर घडतायत, तर तुम्हीही घडू शकताय. नक्की एकदा संस्कारला भेट द्या. सर्वसामान्य कुटुंबातील अगदी ग्रामीण भागातून आलेली ही कोमल आहे, वैजंत आहे आणि विनायक आहे. तर तिघांचंही सिलेक्शन जर आपण पाहिलं तर ह्या दोघी क्रूजवर गेल्या 2 वर्षापासून काम करतायत. विनायक आता दुबईमध्ये काम करत आहे. मुळातच संस्कार कॉलेजचं एक मूळ उद्देश होता की गडिंग्लज, आजरा, चंदगड या विभागातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना देश परदेशामध्ये नोकरीला पाठवायचं आणि हॉटेल मॅनेजमेंटच्या कोर्सच्या माध्यमातून त्यांनी ते साध्य केलेलं आहे. आणि ह्या मुली आता 15हून अधिक देश ह्या फिरलेल्या आहेत. अगदी गरीब परिस्थितीवर मात करत संस्कारच्या माध्यमातून आपल्या करिअरला एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. गडिंग्लजहून लाईव्ह टुडेसाठी नितीन मोरे.